फॅक्टरीमध्ये आम्हाला आलेल्या एका खऱ्या समस्येबद्दल मी तुम्हाला सांगतो. एके दिवशी एक ऑपरेटर गैरहजर होता आणि संपूर्ण प्रोडक्शन लाईन थांबली. का? कारण फक्त एकाच व्यक्तीला ते काम माहीत होते. बॅकअप नाही, ट्रेनिंग नाही, कोणतीही सिस्टीम नाही. आणि तेव्हाच आम्हाला जाणवलं की आमच्याकडे योग्य स्किल मॅट्रिक्स नाही. म्हणून आज मी स्किल मॅट्रिक्स म्हणजे काय हे सोप्या भाषेत आणि खऱ्या उदाहरणांसह स्पष्ट करेन. भाग 1. स्किल मॅट्रिक्स म्हणजे काय? स्किल मॅट्रिक्स हे कंपन्यांमध्ये वापरले जाणारे एक सोपं साधन आहे, ज्याद्वारे कोणाला कोणते कौशल्य कोणत्या स्तरावर येते आणि कोणाला ट्रेनिंगची गरज आहे हे समजते. सोप्या शब्दात हा एक तक्ता आहे जो कर्मचाऱ्यांची कौशल्य आणि आवश्यक कौशल्य यांची तुलना करतो. एखाद्या शाळेच्या प्रगती पुस्तकासारखा याचा विचार करा, पण गुणांऐवजी आपण येथे कौशल्यांचे मोजमाप करतो. भाग 2. सोपे उदाहरण. चला ऑटोमोबाईल उद्योगातील एका व्यावहारिक उदाहरणासह हे समजून घेऊया. समजा आपल्याकडे जॉन, माईक, टॉम हे 3 ऑपरेटर आणि मशीन ए, बी, सी या 3 मशीन्स आहेत. आता आपण एक तक्ता तयार करूया. कर्मचारी मशीन ए, मशीन बी, मशीन सी, जॉन 3, 2, 1, माईक 2, 3, 0, टॉम 1, 2, 3. आता या अंकांचा अर्थ काय? 0 म्हणजे कोणतंही कौशल्य नाही, 1 म्हणजे नवशिका, 2 म्हणजे मध्यम स्तर, 3 म्हणजे तज्ञ. आता फक्त या तक्त्याकडे पाहून आपल्याला सर्व काही समजते. भाग 3. स्किल मॅट्रिक्स का महत्वाचे आहे? स्किल मॅट्रिक्स हा केवळ एक तक्ता नाही, हे निर्णय घेण्याचे एक प्रभावी साधन आहे. ते महत्वाचे का आहे ते पाहूया. 1. उत्पादनातील नुकसान टाळले. जर जॉन गैरहजर असेल तर आपण मशीन ए कोण चालू शकते हे तपासू शकतो. 2. ट्रेनिंगची गरज ओळखणे. जर कोणाकडे 0 किंवा 1 असेल तर आपल्याला समजतं की ट्रेनिंग आवश्यक आहे. 3. मल्टीस्किलिंग. कंपन्यांना लवचिक कामगार हवे असतात, जे एका व्यक्तीवर अवलंबून नसतील. 4. उत्तम नियोजन. सुपरवायझर शिफ्टचे नियोजन सहज करू शकतो. 5. ऑडिट आणि अनुकरण. ISO आणि ऑडिटमध्ये स्किल मॅट्रिक्सची आवश्यकता असते. भाग 4. सामान्य चुका. आता मी तुम्हाला कंपन्यांकडून होणाऱ्या काही खऱ्या चुका सांगतो. फक्त ऑडिटसाठी स्किल मॅट्रिक्स बनवणे, नियमितपणे अपडेट न करणे, चुकीची कौशल्य पातळी देणे, प्रशिक्षण अंतरांवर कोणतीही कृती न करणे. लक्षात ठेवा, कृतीशिवाय स्किल मॅट्रिक्स निरुपयोगी आहे. भाग 5. अंमलबजावणी कशी करावी? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, स्किल मॅट्रिक्स कसे तयार करावे? सोप्या पायऱ्या. पायरी 1. सर्व कौशल्य किंवा मशीनची यादी करा. पायरी 2. सर्व कर्मचाऱ्यांची यादी करा. पायरी 3. कौशल्य पातळी निश्चित करा, 0 ते 3 किंवा 0 ते 5. पायरी 4. पर्यवेक्षकासह कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन करा. पायरी 5. अंतर ओळखा. पायरी 6. प्रशिक्षणाचे नियोजन करा. बस एवढंच. सोपे आणि प्रभावी. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. तुमच्या कंपनीत योग्य स्किल मॅट्रिक्स आहे की ते फक्त ऑडिटसाठी आहे? खाली कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेलमध्ये स्किल मॅट्रिक्स स्टेप बाय स्टेप कसे तयार करायचे ते दाखवीन. जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण येथे आपण प्रत्यक्ष फॅक्टरी अनुभवातून शिकतो.